नमस्कार. केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. दरम्यान आता याच 8व्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्त्वाची बातमीही समोर आली आहे. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळालेली असेल तरी देखील अजून 8वा वेतन आयोग हा स्थापित झालेला नाही. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती अजूनही रखडलेली आहे. यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना नेमका कधी होणार हा मोठा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत असून आता याच संदर्भात एक महत्त्वाची बातमीही हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्याने स्थापित होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. नॅशनल कौन्सिल म्हणजे JCMच्या कर्मचारी पक्षाने 8व्या केंद्रीय वेतन आयोगासाठी मेमोरंडम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून यासाठी नुकतेच काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला गती मिळणार असून लवकरच याची स्थापना सुद्धा होऊन जाईल आणि प्रत्यक्षात वेतन आयोगाच्या माध्यमातून काम सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने 8-9 दिवसांपूर्वी म्हणजेच 17 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचे सर्क्युलर निर्गमित केले. यामध्ये 8व्या वेतन आयोगासाठी 35 पदांवर डेप्युटेशनद्वारे नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. यावरून अद्याप आयोग औपचारिकरित्या गठीत झाला नसला तरी त्याची तयारीही जोमात सुरू झाली असल्याचे दिसले. दरम्यान आता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले. ते पाऊल म्हणजे 22 एप्रिल रोजी JCMच्या विस्तारित बैठकीत किमान वेतन, पे स्केल, फिटमेंट फॅक्टर, भत्ते, पदोन्नती धोरण आणि पेन्शन लाभ यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे या मेमोरंडमसाठी ड्राफ्टिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून AIRF, NFIR, AIDEF, INDWF, BPMS, CDRA, ITEF यांसह इतर महत्त्वाचे कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत. जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार समितीची जूनमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि समिती निवेदन तयार करणार आहे. हे निवेदन सर्व घटक संघटनांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर अंतिम केले जाणार आहे. दरम्यान या सर्व संघटनांना 30 एप्रिल 2025 पर्यंत प्रतिनिधींची नावे देण्यास सांगण्यात आले असून 20 मे पर्यंत सर्व सूचना PDF आणि वर्ड फॉर्मॅटमध्ये पाठवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. यावरून लवकरच 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. सध्याचा 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये स्थापित झाला होता. दरम्यान या वेतन आयोगाची मुदत ही 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. कारण की आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो. यानुसार 8वा वेतन आयोग सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल, मात्र याचा निर्णय होण्यास 2027 हे वर्ष उजाडू शकते. म्हणजे 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर याच्या थकबाकीची रक्कम सुद्धा कर्मचाऱ्याच्या खात्यामध्येही वर्ग केली जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.